Hello students, welcome back. Students, in the previous video we have learnt about bridge course and we had learnt thoroughly what is the meaning of bridge course and what is the structure of the bridge course. सेतू अभ्यास म्हणजे काय, सेतू अभ्यासाची रचना कशी आहे, खास करून इंग्रजी विषयाची, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलं. अँड फ्रॉम धिस व्हिडिओ ऑनवर्ड, या व्हिडिओपासून पुढे वी आर गोइंग टू लर्न द ॲक्च्युअल ॲक्टिव्हिटीज फॉर यू. तुमच्यासाठी असलेल्या ॲक्टिव्हिटीज आता आपण शिकणार आहोत. दिस इज द फर्स्ट ॲक्टिव्हिटी. नाव we will see first of all the learning outcomes or competency statements. म्हणजेच या कृतीमधून कोणत्या उद्दिष्टांची पूर्ती होणार आहे ते आपण आधी बघणार आहोत. फर्स्ट, आफ्टर लर्निंग दिस ॲक्टिव्हिटी यू विल बी एबल टू लिसन अटेंटिव्हली इन द क्लासरूम. म्हणजे वर्गामध्ये तुम्ही काळजीपूर्वक, लक्षपूर्वक ऐकण्यासाठी तयार व्हाल. देन सेकंड आउटकम ऑफ दिस ॲक्टिव्हिटी इज रिस्पॉन्स टू डिफरंट काइंड्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स, रिक्वेस्ट्स अँड डिरेक्शन्स इन व्हॅरिड कॉन्टेक्स्ट्स. म्हणजे विविध ठिकाणी संदर्भासाठी किंवा विविध ठिकाणच्या संदर्भात प्रत्युत्तर देण्यासाठी किंवा रिस्पॉन्स देण्यासाठी ज्या काही विविध प्रकारच्या सूचना आहेत, रिक्वेस्ट आहेत, यांना तुम्ही डायरेक्ट किंवा जे काही तुम्हाला सांगितलं जाईल त्याला तुम्ही प्रतिसाद देऊ शकतात ही ॲक्टिव्हिटी शिकल्यानंतर. नाव द नेक्स्ट पार्ट इज इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स ऑर फॅसिलिटेटर्स अँड दीज आर नॉट useful for you, so we will not learn them, but these are important for you. Instruction for students, these are important for you because these instructions are for you. या सूचना तुमच्यासाठी आहेत. काय आहेत त्या सूचना? While learning this activity, look at the picture carefully and complete the activities. दिलेल्या चित्राकडे काळजीपूर्वक, लक्षपूर्वक बघा आणि ती कृती पूर्ण करा. देन सेकंड, थिंक ट्वाइस अँड फील करेक्ट इन्स्ट्रक्शन्स. एक वेळा सोडून दोन वेळा विचार करा आणि मगच रिकाम्या जागा भरा. देन थर्ड, फिल इन द ब्लँक्स अँड कंप्लीट द डायलॉग. रिकाम्या जागा भरा आणि डायलॉग कंप्लीट करा. अँड लास्ट वन, डिस्कस युअर डाऊट्स विथ युअर ग्रुप अँड टीचर. तुमच्या मनात जर काही शंका असतील तर त्या शंका तुमच्या शिक्षकांशी किंवा तुमच्या गटामध्ये त्याची चर्चा करा. नाव दीज वेअर द इन्स्ट्रक्शन्स. या तुमच्यासाठी सूचना होत्या आणि त्यांचं तुम्ही पालन करायचं आहे. नाव learning activity. What is the learning activity? Actual activity begins from here. इथून खऱ्या ॲक्टिव्हिटीला सुरुवात होते आहे. आता बघा, यू हॅव गिवन सम पिक्चर्स हिअर. या ठिकाणी काही चित्र तुम्हाला दिलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 पिक्चर्स आर देअर. अँड नाव देअर यू हॅव गिवन सम ब्लँक स्पेसेस. आता ह्या चित्रांचा अभ्यास करून, ह्या चित्रांवरून तुम्हाला ह्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत. यू विल हॅव टू फिल इन द ब्लँक्स विथ द हेल्प ऑफ द पिक्चर्स अँड दीज वर्ड्स. बघा, हे शब्द दिलेले आहेत. या शब्दांच्या साह्याने आणि या चित्राच्या साह्याने या रिकाम्या जागा भरायच्या आहेत. सो आफ्टर वॉचिंग केअरफुली दीज पिक्चर्स वी विल कम टू द ब्लँक स्पेसेस और वी विल फिल इन द ब्लँक. नाव I have done it already for you. Look at this. First, we should keep quiet in the library. म्हणजे वाचनालयात आपण शांतता पाळली पाहिजे. Second, we must wear mask at railway station and during journey.
प्रवासाच्या वेळी आणि रेल्वे स्थानकावर आपण आपल्या तोंडावर मास्क घातला पाहिजे. प्लीज स्टँड इन अ क्यू ॲट तिकीट कॉर्नर, म्हणजे तिकीट खिडकीजवळ किंवा तिकिटाच्या गेटजवळ उभा असताना किंवा त्या कोपऱ्यात उभा असताना, तिकिटाच्या कोपऱ्यात उभा असताना रांगेतच उभं राहा. क्यू म्हणजे रांग. देन वी मस्ट डॅश डॅश विथ अ सोप ऑर अ हँडवॉश. मग इथं काय येईल रिकाम्या जागेमध्ये, वी मस्ट वॉश हँड्स विथ अ सोप ऑर अ हँडवॉश, म्हणजे आपण साबणाने किंवा हँडवॉशने हात धुतले पाहिजेत. फिफ्थ, प्लीज रिमूव्ह युअर डॅश डॅश आउटसाइड द कम्प्युटर लॅब. आता ही सूचना कुठे असते जनरली, मग हे डॅश डॅश, मग काय नेमकं आपण कम्प्युटर लॅबच्या बाहेर काय काढलं पाहिजे, फुटवेअर म्हणजे आपले पादत्राणे आपण कम्प्युटर लॅबच्या बाहेर काढले पाहिजेत. आता हे अंदाज पण करता यायला पाहिजे कोणती रिकामी जागा कशी भरायची ते. सिक्स्थ, डोंट डॅश डॅश पिजन्स विल फ्लाय अवे. मग टिंब करू नकोस, म्हणजे कबूतर उडून जाणार नाहीत, हालचाल करू नकोस. डोंट मूव्ह, पिजन विल फ्लाय अवे, नाहीतर कबूतर उडून जातील. अँड लास्ट वन, डॅश डॅश ओपन वायर केबल. अँड द ॲप्रोप्रिएट ब्लँक स्पेस ऑर द फ्रेज इज डोंट टच, म्हणजे उघडी जी वायर असेल, उघड्या वायरीला हात लावायचा नाही, म्हणजे जिथं तार निघालेली असेल त्या तारेला हात लावायचा नाही. सो इन दिस वे, विथ द हेल्प ऑफ these given words and this picture, we solved this activity. You have given all these pictures here and we can solve them with the help of pictures and the words. अशा पद्धतीने आपण ह्या रिकाम्या जागा भरून पूर्ण केल्यात. Now the next solved activity or demo. आता या ठिकाणी हे चित्र तुम्हाला दिलेलं आहे. कॅन यू सी द पिक्चर? चित्र दिसतंय तुम्हाला? येस, यू कॅन सी इट. आता या चित्रात एक व्यक्ती एका विद्यार्थिनीला काहीतरी कुठेतरी पॉईंट आउट करते, म्हणजे दाखवते, बोट दाखवते आहे. मग याच्यावरून काय म्हटलं आहे, टीचर विल टेल टू वॉच द पिक्चर अँड प्रिपेअर सुटेबल इन्स्ट्रक्शन्स फॉर इट. आता ह्या चित्राकडे बघून तुम्ही काही सूचना तयार करा. आय हॅव गिवन ॲज अ सॅम्पल ऑर एक्झाम्पल, उदाहरणार्थ तुम्ही काय दिलेलं आहे बघा. लुक ॲट दॅट ट्री, टेक अ राईट टर्न फ्रॉम इट. ते झाड बघ, त्या झाडापासून उजव्या बाजूला वळ. देन यू विल सी द वॉशिंग रूम, आणि त्या ठिकाणी तुला स्वच्छतागृह दिसेल. सो आय मेड सम नॉर्मल इन्स्ट्रक्शन्स. तुम्ही अजूनही इतर इन्स्ट्रक्शन्स तयार करू शकतात. नाव द नेक्स्ट पार्ट ऑफ आवर ॲक्टिव्हिटी इज प्रॅक्टिस. आता पुढचा भाग आहे तो प्रॅक्टिसचा. काय प्रॅक्टिस आहे? टीचर विल टॉक अबाउट द फॉलोइंग इन्फॉर्मेशन विच इज रिलेटेड अबाउट रिक्वेस्ट्स अँड फॉर्म्स टू ग्रुप ऑफ द क्लास. द फर्स्ट ग्रुप विल राईट अबाउट फॉर्मल रिक्वेस्ट्स and the second group will write about informal request. Both groups will present it to the class. आता बघा, ही सूचना कळून घेणं आधी महत्त्वाचं आहे. शिक्षक पहिल्यांदा पूर्ण वर्गाचं 2 गटामध्ये विभाजन करतील आणि त्या 2 गटातील विद्यार्थ्यांपैकी एका गटाला फॉर्मल रिक्वेस्ट्स आणि दुसऱ्या गटाला इनफॉर्मल रिक्वेस्ट सांगायला लावतील, म्हणजे औपचारिक विनंती आणि अनौपचारिक विनंती. So let me give you some examples of formal request. बघा, फॉर्मल रिक्वेस्ट्स म्हणजे ज्या रिक्वेस्ट शक्यतोवर एखाद्या ऑफिस वगैरे किंवा अशा ठिकाणी केल्या जातात त्यांना फॉर्मल म्हणजे औपचारिक विनंती असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये बघा, फर्स्ट, आय वुड ऑल्सो बी ग्रेटफुल इफ यू कुड सेंड मी डॅश डॅश डॅश. म्हणजे मला अतिशय आनंद झाला असता किंवा मी आभारी राहिलो असतो जर तुम्हाला हे पाठवलं असतं तर. सेकंड, आय वुड देअरफॉर बी ग्रेटफुल इफ यू कुड सेंड मी. म्हणजे आय थिंक सेम रिक्वेस्ट इज रिपीटेड देअर. नेक्स्ट, कुड यू देअरफॉर प्लीज मी सेंड. अँड लास्ट वन, कुड यू देअरफॉर सेंड मी. देर इज लिटल डिफरन्स, थोडा बदल आहे.
पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये पण आणि तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये पण सेम त्या म्हणता येणार नाही, थोडा डिफरन्स त्याच्यामध्ये आहे. सो दीज वेअर द एक्झाम्पल्स ऑफ फॉर्मल रिक्वेस्ट्स. अँड नाव लेट मी शो यू द इनफॉर्मल रिक्वेस्ट्स. आता ह्या इनफॉर्मल रिक्वेस्ट्स बघा की ज्या आपल्या मित्राला, परिवारातील सदस्याला, नातेवाईकाला केल्या जातात, त्या इनफॉर्मल रिक्वेस्ट्स. डू यू थिंक यू कुड लेंड मी सम मनी? तुला वाटतं का म्हणजे तुम्हाला काही पैसे उधार देऊ शकतोस का? अशा प्रकारच्या रिक्वेस्ट्स, विनंत्या, त्या इनफॉर्मलमध्ये येतात. सेकंड, आता ही विनंती आपण एखाद्या ऑफिसमध्ये करू शकत नाही, त्याच्यामध्ये ती फॉर्मल विनंती होणार नाही. इनफॉर्मल विनंती अशा प्रकारची असते. आय वॉन्डर वेदर यू कुड गिव्ह मी अ कार. तुझी गाडी मला थोड्या वेळ उसनवार देऊ शकतोस का, म्हणजे देशील का थोड्या वेळ? These are the informal requests. Now next one. I am sorry to trouble you, but I need your help. And last one. I hope you don't mind if I asked the money. So these were the types of informal requests. So वर्गातील ग्रुप या दोन्ही रिक्वेस्ट्स यांची यादी तयार करतील आणि वर्गासमोर या रिक्वेस्ट्स प्रेझेंट करतील. तुम्हाला सुद्धा इतर काही रिक्वेस्ट फॉर्मल आणि इनफॉर्मल यांचा एक चार्ट तयार करा आणि तो लिहून काढा. देन एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, म्हणजे याला पूरक कृती दिलेली आहे. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी काय म्हटलेलं आहे? टीचर विल टेल द स्टुडंट्स टू वॉच द बोर्ड केअरफुली अँड फ्रेम सम इन्स्ट्रक्शन्स फॉर अ न्यू कमर इन द सिटी. आता बघा या ठिकाणी लेडीज, जेंटलमॅन या बोर्डवर लिहिलेलं आहे. ॲक्सेसिबल टॉयलेट, बेबी चेंजिंग, हे बोर्डवरच्या सूचना आहेत. सो अशा ह्या सूचना बघून काय करायचं आहे? चित्रातल्या या बोर्डवरच्या सूचना बघून तुम्हाला शहरात येणाऱ्या नवीन व्यक्तीसाठी सूचना लिहायच्या आहेत. अँड रिमेंबर दिस ऑल ॲक्टिव्हिटी हॅड टू बी डन बाय यू. या सर्वच्या सर्व ॲक्टिव्हिटी तुम्ही स्वतःच करायच्या आहेत, हे लक्षात घ्या. तरच या अभ्यासाचा तुम्हाला फायदा होईल. ही झाली पूरक कृती. अँड नाव द नेक्स्ट अँड इम्पॉर्टंट पार्ट इज इव्हॅल्युएशन, म्हणजे तुमचं मूल्यमापन. आता हे मूल्यमापन कसं करायचं? मूल्यमापनासाठी काय करावं लागणार आहे ते बघा. फ्रेम युअर ओन इन्स्ट्रक्शन्स इन द फॉलोइंग सिच्युएशन म्हणजे स्थिती किंवा परिस्थिती. मग ह्या तुम्हाला इथं परिस्थिती दिलेल्या आहेत बघा. 1 2 3 4 या परिस्थिती दिलेल्या आहेत आणि या परिस्थितींमध्ये तुम्ही कोणत्या प्रकारच्या सूचनांचा वापर करू शकतात त्या सूचना तुम्हाला तयार करायच्या आहेत. फ्रेम म्हणजे तयार करणे. फर्स्ट, पीपल आर नॉट वेअरिंग मास्क ड्युरिंग जर्नी. लोक प्रवासामध्ये मास्कचा वापर करत नाही आहेत, त्यासाठी सूचना लिहायच्या आहेत या परिस्थितीत. सेकंड, स्टुडंट्स आर इन अ झिगझॅग वे इन द स्कूल असेंब्ली. शाळेच्या प्रार्थनेच्या वेळेस किंवा परिपाठाच्या वेळेस विद्यार्थी असे वाकडे तिरपे उभे आहेत, एका रांगेत उभे नाहीत, त्यांच्यासाठी सूचना तयार करायच्या आहेत. ही दुसरी सिच्युएशन झाली. थर्ड सिच्युएशन, पीपल आर नॉट फॉलोइंग द ट्रॅफिक सिग्नल्स. ट्रॅफिक सिग्नलचे नियम पाळत नाही आहेत, त्यासाठी सूचना लिहायच्या आहेत. अँड फोर्थ, पीपल आर विअरिंग फुटवेअर इन द टेम्पल्स. मंदिरामध्ये वावरताना किंवा येताना लोक पायातले पादत्राणे, चप्पल, बुटं पायातच घालून वावरत आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला सूचना लिहायच्या आहेत. सो दिस इज द होमवर्क फॉर यू अँड इट इज ऑल्सो इव्हॅल्युएशन. अँड नेक्स्ट टॉपिक, दीक्षा व्हिडिओ और ई कंटेंट QR कोड. इथं लिंक दिलेली नाही आहे, म्हणजे या कंटेंटशी रिलेटेड व्हिडिओ त्या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणून इथं लिंक दिलेली नाही आहे. ते असतं तर इथं लिंक दिलेली असते आणि मग तुम्हाला तो व्हिडिओ याच्याशी संबंधित व्हिडिओ तुम्हाला बघता आला असता. नाव द लास्ट पार्ट, दॅट इज माय टेक अवे और टुडे आय लर्न्ड. द फर्स्ट अँड द लास्ट टॉपिक्स और लास्ट पार्ट्स आर सेम. पहिल्याच याच्यात आपण बघितलं होतं. लेट मी शो यू. तुम्हाला मी दाखवतो की पहिल्या याच्यामध्ये काय बघितलं होतं आपण. पहिल्या याच्यामध्ये लर्निंग आउटकम्स बघितले होते ना, म्हणजे आपण काय शिकणार आहोत हे, आणि शेवटचं की आपण या कृतीतनं काय शिकलोत
हे खूप महत्त्वाचं आहे. मग काय शिकलो आपण? हाऊ टू रिस्पॉन्ड टू डिफरंट काइंड्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स, रिक्वेस्ट अँड डिरेक्शन्स. मग दिलेल्या सूचना, विनंती यांना आपण कशा पद्धतीने प्रतिसाद देऊ शकतो हे आपण या ॲक्टिव्हिटीतनं शिकलो. आणि तुम्ही जर तुमच्या इव्हॅल्युएशनमध्ये हे पॉईंट्स करताना तुम्ही जर त्या सूचना फ्रेम्स करू शकलेत, म्हणजेच तुमची ही ॲक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने तुम्ही शिकलात असं समजायला हरकत नाही. सो हिअर एंड्स द फर्स्ट ॲक्टिव्हिटी ऑफ दिस कोर्स. थँक यू.